मोरके फिरायले, पण पर्याय काय देता ओबीसीला? काय पर्याय तुमच्याकडं? ठीक आहे, जरांगेचा तिकडे म्हणून आपण 4 माणसं इकडे मोरके नाचू, हरकत नाही. ऑप्शन काय? आरक्षण तर गेल्याच जमाय. मोठे मोठे मेळावे करून जयघोष करून काहीच होणार नाहीये. आरक्षण गेल्याच जमाय. 57 लाख सर्टिफिकेट वाटलेत, सगळे सोयरेचा GR निघायची परिस्थिती आहे. सगळे एक ना, राजकीय काँग्रेस असेल, शिवसेना असेल, दोन्ही शिवसेना असतील, राष्ट्रवादी तर त्या ठिकाणी त्यांचेच पक्ष आहेत. शरद पवार साहेब तर या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे मराठा नेते आहेत. तुमचं कोण आहे? तुमचं कोण आहे तिथं? तो GR बंद करा, GR काढू नका म्हणायला कोण आहे? काही नेते आमचे आहेत, मंत्रिमंडळात आहेत, काही आमदार आहेत, खिडकीतून बोलालेत. फार अन्याय चाललाय आमच्या समाजावर, फार दुःख होत चाललेला आहे. खूप मला वेदना होत आहेत, पण मला मंत्रिपद सोडायचं नाही, मला आमदारकीचा राजीनामा द्यायचा नाही, फक्त मला भाषण करायचं. ओबीसीवर खूप अन्याय चालू आहे. मी 40 वर्षापासून ओबीसीचं काम करतो. मग बाहेर या ना, मैदानात या. ओबीसी रस्त्यावर मार खातोय, वाचवायला कोण येणार आहे? तुम्ही मंत्रिमंडळात बसून तिथं गप्पा केल्यानं आमचं कोण वाचवणार आहे? आम्हाला फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या संरक्षणासाठी, ओबीसीच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी आणि ओबीसीला राजकीय पर्याय देण्याची ताकद फक्त आणि फक्त श्रद्धेशी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे. 100 तिकीट ओबीसीला देण्याची घोषणा साहेबांनी केलेली आहे. राजकीय पक्षांनी भूमिका कोणी सुद्धा केलेली नाही. ओबीसीवर बोलायला तयार नाही. त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलेलं आहे 100 ओबीसीचे आमदार करणार आणि त्या ठिकाणी तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी तुमचेच आमदार तिथं पाठवा, अशा पद्धतीने साहेबांनी घोषणा केलेली आहे. म्हणून बांधवांनो, मी जाता जाता एवढंच सांगतो, आरक्षण बचाव यात्रा ही या ओबीसीच्या राजकीय भवितव्याची यात्रा आहे. या राज्यामध्ये ओबीसीला आता ठरवायचं आहे की तुमचं पुढच्या लेकरा बाळांचं भवितव्य अंधारात ठेवून तसंच गुलामगिरीमध्ये जगायचंय की वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सत्तेच्या दिशेने वाटचाल करायची आहे, हे तुम्हाला ठरवायचंय. मी एवढंच या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला, आताच रमेश भाऊंनी सांगितलं, येणाऱ्या 7 तारखेला प्रत्येक घरातला एक माणूस बाहेर पडला पाहिजे. तुमचं आमचं जर आरक्षण टिकवायचं असेल, भविष्यातल्या लेकरा बाळांचं भविष्य बघायचं असेल, तर प्रत्येक घरामधून एक तरुण किंवा महिला किंवा पुरुष त्या ठिकाणी औरंगाबाद संभाजीनगरकडे त्या ठिकाणी रवाना झाला पाहिजे. आपली अचूट अशी एकजूट, ओबीसी SC ST ची एकजूट त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची आहे. म्हणून आपण सगळेजण येणार का? आवाज येणार गेलाय, येणार का? येणार का? वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आप आगे बढ़ो, बाळासाहेब आप आगे बढ़ो. जय भीम, जय ओबीसी. संघटितपणे आपल्या एकजुटीची वज्रमूठ आपल्याला दाखवून द्यावी लागेल. या पद्धतीचा आशावाद त्यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलाय. यानंतर धनगर समाज संघटनेचे प्रतिनिधी म्हणून गणेश कोळेकर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करतात. आपण त्यांना विनंती करूयात. गणेशजी कोळेकर. सर्व महामानवांच्या विचारांना वंदन. या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित या देशाचे नेते आणि तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, ज्यांच्याविषयी इतिहासामध्ये गौरवपूर्ण पद्धतीने उद्गारलं जातं, धरती का रंग शायद हरा ना होता, आसमान का रंग शायद नीला ना होता, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जैसा मसीहा अगर इस देश में पैदा ना होता तो शायद देश यारो कब का बिक चुका होता. म्हणून ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी नातू, तुमच्या आमच्या देशाला या ठिकाणी बहुजनांना दिशा देणारं नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब, विचार मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी अधिकचं काही न बोलता या SC ST आणि ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा गेवराई तालुक्याच्या वतीनं आदरणीय साहेबांचं आपल्या प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना काय बोलावं, ज्यांनी या देशाला दिशा दिली त्या आदरणीय बाबासाहेबांचे नातू आणि तुमच्या आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. साहेब
या निमित्तानं आपल्याला एकच विनंती करायची आहे, कदाचित आपल्याकडे मागणी करायची आहे, कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त अशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. या उक्तीप्रमाणे आपण या देशामध्ये जी क्रांतीची मशाल घेऊन आलं, कारण डॉक्टर B.R. आंबेडकर साहेबांच्या बाबतीमध्ये जर आज विचारलं तर दलितांचा मसिहा, दलितांचा देव, आमच्या समाजाचा उद्धार करता हे शब्द आपण ऐकतो ना. परंतु बांधवांनो, आपणाला विनंती आहे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब साठी 342 आणि 41 कलम निर्माण झाला, पण त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमाची निर्मिती केली. ज्या कलमामध्ये गावगाड्यात राहणाऱ्या जवळपास 400 जातींना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद केली. पण या व्यवस्थेनं आपल्यावरती किती अन्याय केला. भारतकर साहेबांनी सविस्तर त्याच्याविषयी मार्गदर्शन केलं. कारण आरक्षण कुणाला द्यावं झालं याची साधी सुद्धा ढोबळ व्याख्या करताना घटनाकार डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणतात, सोसायटी आर कॅपेबल फॉर द बॅकवर्ड रिझर्वेशन हु अनटचेबल फ्रॉम सोशल स्टँडर्डनेस. सामाजिक दर्जात्मक ज्या समाजाची अवहेलना झाली त्या समाजाला या ठिकाणी सवलती दिल्या पाहिजेत, मागास म्हटलं पाहिजे. आणि या ठिकाणी स्वतःला प्रस्थापित व्यवस्था समजणारे, या ठिकाणी देदीप्यमान वर्ष सांगणारे लोक आरक्षण मागतात. आता या ठिकाणी भाषण करण्याची वेळ नाही, परंतु आपण धनगर समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी बोलवलं. आदरणीय साहेब, आम्ही मागासले पण सिद्ध करताना काय करावं? शेळ्या मेंढ्या चरणाऱ्या त्या वाडग्यावरती गोठ्यावरती जर आमच्या एखाद्या भगिनीची डिलिव्हरी झाली, ती बळातीन झाली, तर तिच्या लेकराची नाळ एका दगडावर ठेवून दुसऱ्या दगडानं तोडली जाते. याच्यापेक्षा मागासले पण आम्ही काय सिद्ध करावं? म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रद्धेय साहेबांच्या पाठीमागे हा लढा नेटाने या ठिकाणी पुढे नेवा आणि नेताल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या लांबत चाललेल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय अण्णाभाऊ, जय बहुजन. धन्यवाद. यानंतर थोडक्यात लगेचच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक किसनजी चव्हाण आपलं मनोगत व्यक्त करतात. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. सर्व बहुजनवादी महापुरुषांना, विचारांना आपणा सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. आज गेवराई येथील या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशामधील शोषित, उपेक्षित, वंचितांचं कवच कुंडल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचार मंचावरती उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सन्माननीय रेखाताई ठाकूर, सर्वच मान्यवर, समोर बसलेले साहेबांचं मार्गदर्शन करण्यासाठी ऐकण्यासाठी आलेले सर्व ओबीसी बांधव मित्रांनो, सभा सुरू होण्याच्या अगोदर पाऊस येत होता. साहेबांचं आगमन झालं आणि पाऊस थांबलेला आहे. निसर्गालाही असं वाटतं की ओबीसी यांना संविधानानं बाबासाहेबांना सगळं दिलं, सगळं देऊनही ते मुक्या बहिऱ्यासारखी अवस्था आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर गेवराईमध्ये येतात, प्रबोधन करण्यासाठी येतात, त्यांना हक्क अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी येतात. निसर्गाला वाटतं की तासभर जरा थांबावं आपण, कारण आम्हाला सगळ्यांना सवय लागली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर संविधानाला 75 वर्ष झालं. एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही या देशामध्ये, या राज्यामध्ये आहोत, तरी आम्हाला सवय लागली दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणायची. तरी आम्हाला सवय लागली दुसऱ्याच्या बापासाठी दुसऱ्याचा बाप मेला तर आपण विषय भादरायचा, केस काढायचे. ही सवय आपल्याला लागलेली आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने जर आपण असू, एवढी मोठी शक्ती आमच्याकडे जर असेल, तर मित्रांनो हे डोकं कधी ठिकाणावर येणार आहे की नाही? काल परवा आपली जागा दाखवून दिली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. तुमची काय जागा आहे, तुमची काय अवकात आहे. आमची मतं घ्यायची, निवडून त्यांनी जायचं. लोकशाहीमध्ये सगळेजण आपापल्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न करतो.
मनोज जरांगे पाटलाच्या निमित्तानं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी पुढे आली. सुरुवातीची मागणी होती मराठवाड्यामधल्या मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, उपोषण सुरू झालं. नंतर हळूहळू ती मागणी वाढत गेली. भटाला दिली ओसरी आणि हळूहळू पाय पसरी. तशी अवस्था झाली. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्या. बाळासाहेब म्हणले ठीक आहे, योग्य मागणी आहे, आरक्षण तर दिलं पाहिजे. स्वतः बाळासाहेब अंतरवाली सराटीला गेले. गरीबाचं पोरग आहे, गरीब मराठ्यांचं प्रतिनिधित्व करतं, शेतावर राबणाऱ्या मराठ्याचं प्रतिनिधित्व करतंय, बांधावरती राबणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतं. याला ताकद दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तुमची मागणी बरोबर आहे. अंतरवाली सराटीला गेलो, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही कालची भूमिका होती. पण ज्याची वेळेस ताकद वाढायला लागली त्याच वेळेस मनोज जरांगे पाटलांची मागणी वाढली. आरक्षण दिलं पाहिजे, मी आरक्षण घेणार तर मी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असं जेव्हा मनोज जरांगे पाटील म्हटले तेव्हा बाळासाहेब ताटकन उठले. कशाचाच विचार केला नाही. बाळासाहेब म्हटले ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं आणि गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगळं. ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली. किती जण पुढे आले, किती जण पुढे आले. संघटना आंदोलन करू शकतात. एकही राजकीय पक्ष पुढे आला नाही, अजून बोलायला तयार नाही. त्यांना त्यांच्या मताचं पडलंय. मित्रांनो, बाळासाहेबांनी भूमिका मांडली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही, तर तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलो नाहीत. बाळासाहेब 25 तारखेपासून फिरतात. आज 7वा दिवस आहेत. ओबीसीला पाठिंबा देण्यासाठी आलो नाहीत. जेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली तेव्हा कमंडल यात्रा निघाली. अडवाणीच्या नेतृत्वाखाली ओबीसी बांधव म्हणत होते मंडल आयोग बरखास्त करो. कमंडल यात्रेमध्ये सहभागी झाले आणि बाबासाहेबांच्या चळवळीतले आंबेडकरवादी की ज्यांना वाटत होतं की हा मोठा भाऊ आहे, त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, गावगाड्यातला आहे, फाटलेला आहे, तुटलेला आहे, शोषित आहे, उपेक्षित आहे, आंबेडकरवादी रस्त्यावरती आले आणि ते म्हणले मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आज बाळासाहेब आरटामध्ये फिरतायत. ओबीसीला पाठिंबा देण्यासाठी नाही, ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आहे. ते आरक्षण टिकवण्यासाठी बाळासाहेबांनी आरक्षण यात्रा काढलेली आहे. आम्हाला समजलं पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि म्हणून तुमचं आरक्षण धोक्यात असेल तर दुसरा कोणी येणार नाहीये. तुमची मतं घेऊन पुढे जाणारे खूप आहेत. तुमच्या गेवराई मतदारसंघामध्ये ओबीसीच्या मतं घेऊन बरेच नकली सिंह आहेत. तिथं बरेच नकली सिंह तुमच्या मतावरती डोळा ठेवणारे. ओबीसीचे मतं घ्या, सत्तेचा आमच्यातले 2-4 फुटेरवादी गोळा करा. साहेब, चर्चा अशी आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर गाव कट्ट्यावरती ओबीसी म्हणतो मी मतदान करणार नाही मराठ्याला, मराठा म्हणतो त्याने तर लोकसभेला ठरवलं मी बाकीच्याला मतदानच करणार नाही. आता आम्ही ठरवायला लागलोय की आम्ही मराठ्याला मतदान करणार नाही. मराठ्याने ठरवलं लोकसभेला, आम्ही बाकीच्याला मतदान करणार नाही. आता मराठ्याचे पुढारी काय म्हणतात साहेब? ते म्हणतात धनगरी जत्रा आणि कारभारी सत्रा. यांची काय अवकात आहे? आम्ही 5-5, 4-4, 6-6 ओबीसी उमेदवार उभे करू, पैसा देऊ, गाड्या देऊ, यांच्या मतामध्ये विभागणी करू. कारण सत्तेचं रहस्य काय आम्हाला कळलेलं आहे. 169 घराणे आहेत, यांनी सत्ता भोगलेली आहे आणि म्हणून आपल्यात फूट पाडण्याचा कार्यक्रम देखील होणार आहे. मित्रांनो, मी अधिक बोलणार नाही. बाळासाहेबांना बोलायचं आहे. मराठ्याच्या आरक्षणाला आमचा विरोध आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण गरीब मराठ्याने देखील डोकं ठिकाण्यावरती आणलं पाहिजे. या महाराष्ट्रातले कारखानदार प्रस्थापित ज्यांच्याकडे सत्ता होत्या त्यांनी का आरक्षण दिलं नाही? मित्रांनो, मी गरीब मराठा बांधवांना सांगू इच्छितो की तव्यावरची भाकरी करपली, बाद झालं. तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर तव्यावरची करपलेली भाकरी फिरावी लागणार आहे. एकदा ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवायचंय, गरीब मराठ्याला आरक्षण द्यायचंय. एकदा शरद पवारांना सत्ता देऊन बघितली, विलासराव देशमुखांना सत्ता देऊन बघितली, नारायण राणेंना सत्ता देऊन बघितली, यशवंतराव चव्हाणांना सत्ता देऊन बघितली, आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना सत्ता देऊन बघितली. सगळे मराठा मुख्यमंत्री आहे. गरीब मराठ्यांना आव्हान करतो, राबावर शेतावरती राबणाऱ्या गरीब मराठ्याला आव्हान करतो की एकदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सत्ता दे. तुम्हाला आरक्षण, ओबीसी नाही आरक्षण. कारण आरक्षण देणारे बाबासाहेब आणि आरक्षण वाचवणारे आणि गरीब मराठ्याला आरक्षण देणारे बाबासाहेबांचे नातू महाराष्ट्रभर फिरतायत. आपल्याला ताकद द्यावी लागणार आहे.
आपल्याला साथ द्यावी लागणार आहे. विधानमंडळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 आमदार ओबीसीचे. अरे हिम्मत आहे, हिम्मत लागते. कोण करता हिम्मत? बोल, राष्ट्रवादीचा नेता करतो, भाजपचा नेता करतो, शिवसेनेचा नेता करतो का? 100 आमदार ओबीसीचे देणार. त्याला काळीज असावं लागतं, आबाळा एवढं मन असावं लागतं. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, कुणी मागायला गेलेलं नाहीये. त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुका जवळ आहे. डोकं ठिकाणावर ठेवा. गेलंय आरक्षण, वाचवायचं असेल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या ओबीसी बांधवांनो. गरीब मराठ्याला आरक्षण पाहिजे असेल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना झोपी गेलेले लोक म्हणतात ना, ओबीसी झोपी गेलेले, भयभीत झालाय, घाबरलाय, बेटा कुठे लालाय गावागावामध्ये. बाळासाहेब आता मार्टवर फिरतात, ओबीसीला सांगतात, गड्यांनो तुम्ही एकटे नाहीत गड्या, आता घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा संदेश घेऊन बाळासाहेब मार्टवर फिरतात. आपण देखील साथ द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. यानंतर अधिकचा वेळ न दवडता वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाच्या अध्यक्ष सन्माननीय आदरणीय रेखाताई ठाकूर यांना आपण विनंती करूयात. उपस्थितांशी आपण संवाद साधायचा. आपण त्यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. आरक्षण बचाव यात्रेच्या या गेवराई शहरात होणाऱ्या सभेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंढे, किसनरावजी चव्हाण, अविनाश भोसीकर, रमेश बारसकर, मंचावर उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीतील आणि इतर ओबीसी संघटनांमधील नेते, कार्यकर्ते आणि समोर उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, या आरक्षण यात्रेनिमित्त फिरत असताना वंचित बहुजन आघाडीच्या एका साध्यासुध्या कार्यकर्त्याने माझ्याकडे प्रश्न केला की ताई, आमच्या गावातले गरीब मराठे विचारतात की तुम्ही आधी गरीब मराठ्याला पाठिंबा दिला, आता तुम्ही गरीब मराठ्याच्या विरोधामध्ये का बोलत आहात? तुम्ही हे यासाठी करत आहात का की गरीब मराठ्याने लोकसभेमध्ये आपल्याला मतदान केलं नाही, मग आता ओबीसीला पाठिंबा दिल्यानंतर ओबीसी आपल्याला मतदान करणार आहे का? त्याला मी उत्तर दिलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जेव्हा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत होते, उपोषण करत होते, त्यावेळेस त्यांना जाऊन जो पाठिंबा बाळासाहेबांनी दिलेला आहे तो आजही आम्ही तसाच दिलेला आहे. फक्त प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की हा पाठिंबा देत असताना आपण सातत्याने, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीने सातत्याने हे स्पष्ट केलं की ओबीसीच्या कोट्यामधून आपल्याला आरक्षण मिळणार नाही, आपल्याला वेगळा कोटा निर्माण करावा लागेल, या ठिकाणच्या गरीब मराठ्यासाठी वेगळा कोटा निर्माण करावा लागेल. परंतु आपण बघितलं की बहुतेक मनोज जरांगे पाटलांनी भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाबद्दलचं कलम लिहिलेलं आहे ते बहुतेक वाचलेलं नाही. त्यांनी बहुतेक बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्यही वाचलेलं नसावं. आरक्षण या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आरक्षण दिलं त्याचं कारण होतं की या देशामधली जी हजारो वर्षांची व्यवस्था आहे, जी जन्मजात उच्च नीचतेची व्यवस्था आहे,
या व्यवस्थेमुळे जे शोषण झालेलं आहे, इकडच्या जवळजवळ 85% समूहाचं जे मागासलेपण निर्माण झालेलं आहे, गरिबी निर्माण झालेली आहे, शिक्षणातलं मागासलेपण आहे, सामाजिक अप्रतिष्ठा आहे, याच्यामध्ये पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेला आहे आणि म्हणून हे आरक्षण आहे. आणि आपण पुढे हे लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये 340 कलम जे लिहिलेलं आहे, या 340व्या कलमामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथे जे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले समूह आहेत, म्हणजे ओबीसीचे जे समूह आहेत, त्यांच्याबद्दलचं पाहणी झालेली नाही, त्यांच्या मागासलेपणाचं मोजमाप झालेलं नाही. त्यामुळे आयोग नेमला जावा आणि हा आयोग यांच्यासाठी कोणता कार्यक्रम देशाने दिला पाहिजे तो आयोग देईल. आणि म्हणून हे 340व कलम त्यांनी त्या ठिकाणी कोरलेलं आहे आणि त्यानुसार देशाने मागासवर्गीय आयोग स्थापन करावा आणि त्यांना विकासाचा कार्यक्रम या ठिकाणी आखून द्यावा, ही बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. परंतु त्यावेळच्या नेहरू सरकारने बाबासाहेबांनी हे जे आग्रह धरलेला होता, संविधानामध्ये हे जे कलम लिहिलेलं होतं, त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. आपण एक लक्षात घ्या की इथे अनेकांनी सांगितलं आणि आम्ही देखील अनेक वेळा बोलतो की या ठिकाणचा जो ओबीसी आहे हा दुर्बल आहे, मागासलेला आहे, खूप जास्त अवमानित आहे. परंतु तुम्ही लक्षात घ्या, मी या ठिकाणी ओबीसींबरोबर हे बोलायला मागते की तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला मंडल आयोगाच्या 272 जाती होत्या आणि नंतर त्याच्यामध्ये जो इतर जातींचा समावेश झाला त्याच्यामुळे जवळजवळ 350च्या वर आज जाती आज मंडल आयोगाच्या यादीमध्ये आहेत. हे सर्व जे ओबीसी आहेत, हे या देशाची जी उद्योग व्यवस्था आहे, ही उद्योग व्यवस्था हजारो वर्ष ज्यांनी सांभाळली, ज्यांच्या कष्टावरती आणि ज्यांच्या सेवेवरती आज या देशामध्ये संपूर्ण या ठिकाणचा जो आपल्याला लागणारं जे सर्व होतं या ठिकाणचं ते निर्माण झालं. ते सुतार, लोहार, न्हावी असे अनेक समूह आहेत, वंजारी आहेत, बंजारा आहेत, सर्व समूह आहेत, आगरी, कोळी, भंडारी आहेत. एक एक जात एक एक उद्योग सांभाळत आलेली आहे आणि आपल्याच संपूर्ण कष्टावरती हे खरं म्हटलं तर हा देश जो काही चाललेला आहे, ह्या उद्योग व्यवस्थेचा इथला ओबीसी हा कणा आहे. परंतु आपली अवस्था अशी आहे की तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलास. आपल्याला आपल्या ताकदीची जाणीवही नाही. बाबासाहेब हे बघत होते की हा जो समूह आहे, हा समूह थोडा थोडका नाहीये, त्याची संख्या 50%पेक्षा जास्त आहे. ही संख्या किती आहे हे आयोगाने शोधून काढायचं होतं. मध्यंतरी बिहारच्या सरकारने जेव्हा जनगणना केली आपल्या देशामध्ये, 31 सालानंतर जनगणना झाली नाही, त्यामुळे ओबीसींची खरी लोकसंख्या किती आहे हे आजपर्यंत देशाला माहित नाही. परंतु बिहार मधल्या जनगणनेमध्ये जवळजवळ 67.5% ओबीसी या ठिकाणी आहे असं आलं. सर्वांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की इकडचे पक्ष ओबीसींच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यायला तयार नाहीत. याचं कारण असं आहे, जे सुरुवातीपासून आपण पाहिलेलं आहे की काँग्रेसने मंडल आयोगाची किंवा मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली नाही, हा प्रश्न लोंबकळत ठेवला
आणि मंडल आयोगाची स्थापना होऊन ओबीसींना सवलती मिळण्यासाठी 40 वर्ष उलटून जावी लागली. जनता पक्षाच्या काळामध्ये मंडल आयोग निर्माण झाला, परंतु त्यानंतर आलेल्या इंदिरा गांधींनी अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर आलेल्या राजीव गांधींनी अंमलबजावणी केली नाही. आणि त्यानंतर जेव्हा व्हीपी सिंगांचं सरकार आलं त्यांनी अंमलबजावणी केली, ती सुद्धा अंशतः केलेली आहे. मंडल आयोगाने खरं म्हटलं तर खूप मोठा कार्यक्रम दिलेला आहे, परंतु ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणी झालेली नाही. आणि मग जेव्हा व्हीपी सिंगांनी हा अंमलबजावणीची घोषणा केली त्यावेळेस आपण बघितलं की भाजपचे त्यावेळेसचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी जे तेव्हा व्हीपी सिंगांबरोबर एकत्र सरकारामध्ये होते, ते सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जर का मंडल काढणार असाल तर आम्ही कमंडल काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय तर आमचा ओबीसींच्या आरक्षणाला पाठिंबा नाही. आजही आपण बघतो की आपलं जे राजकीय आरक्षण आहे हे आरक्षण असं आपल्या हातातून बघता बघता काढून घेतलं गेलं. मंडल आयोगानंतर आपल्याला या ठिकाणी राजकीय आरक्षण मिळालं. आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये निवडून येऊ लागलो. आपले महापौर झाले, नगराध्यक्ष झाले, सरपंच झाले, परंतु हे आरक्षण देखील काढून घेण्यामध्ये आलं. आणि हे आरक्षण वाचावं तर सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस जे सरकार होतं त्या सरकारकडे मागितलं. त्यावेळेस काँग्रेसचंच सरकार होतं माझ्या मते, परंतु त्यांच्याकडे आकडेवारी नव्हती. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आकडेवारी नाही आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारलं की आकडेवारी तुमच्याकडे आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपकडे आकडेवारी आहे, कारण 11 साली मनमोहन सिंग सरकारने जातगणना केलेली आहे, त्याच्यामधून आकडेवारी आहे. परंतु ही आकडेवारी ओबीसींसाठी देण्यात आली नाही. ओबीसींचं हे आरक्षण हिसकावून घेण्यात आलं. काल कोणीतरी असं म्हणालं की त्याच्यानंतर बांठिया आयोग आला, परंतु बांठिया आयोगाने जे काम केलं ते रीतसर काम केलेलं नाही. आणि त्यामुळे त्या आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरती उद्या जर का आपण निवडणुका लढल्या तर आपल्याला माहिती आहे की कोर्टामध्ये कोणीतरी जाणार आणि त्या निवडणुका रद्द करून घेणार. मी आपल्याला हे सांगायला मागते आहे की आज आपल्याला हा प्रश्न पडलेला आहे की या ठिकाणचे शरद पवारांचा पक्ष असेल, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल, कोणी भूमिका आज घ्यायला तयार नाही. केवळ एक अपेक्षा आम्ही करतो आहोत. एक अपेक्षा आमची आहे की तुम्ही या देशाचा कायदा काय आहे तो मनोज जरांगेंना सांगा. आरक्षणाचा कायदा काय आहे तो मनोज जरांगेंना सांगा. कायद्याची बाजू आणि सत्याची बाजू या महाराष्ट्रामध्ये सांगण्याचं धैर्य दाखवा, परंतु एकही पक्ष करायला तयार नाही. ज्यांनी गेल्या 40-50 वर्षामध्ये या ठिकाणच्या मागासवर्गीयांसाठी जेव्हा जेव्हा आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेस या देशामध्ये त्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभी राहिली, हिंसाचार उभा राहिला आणि ओबीसींचं आरक्षण कसं मिळणार नाही याचा प्रयत्न झाला. याचं सर्वात महत्त्वाचं कारण ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे की आपली संख्या मोठी आहे, आपल्या हातामध्ये ताकद मोठी आहे, आपण मेहनती माणसं आहोत, आपण जग निर्माण करणारी माणसं आहोत आणि एवढा मोठा समूह आपला आहे की जवळजवळ 67% आपण आहोत. या राजकारणामध्ये जर का आपल्याला ताकद मिळाली तर या देशामधला जो प्रस्थापित वर्ग हजारो वर्ष सत्ता भोगत आहे त्याच्या हातामधून सत्ता जायला वेळ लागणार नाही. कळीचं पान हे आहे की जर का ओबीसीला त्याची ताकद कळली आणि ओबीसी जर का पुढे आला, त्याने आपल्या मागासलेपणाचा जो काही या कपाळावर लागलेला शिक्का आहे तो पुसून टाकला आणि तो जर का आत्मविश्वासाने पुढे आला तर या राजकारणामध्ये आज जे चाललेलं आहे हे चालू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला स्वप्न दिलेलं आहे या देशामधल्या सामाजिक परिवर्तनाचं ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्यामुळे मी हे आपल्याला सांगायला मागते की आज 7 तारखेला आपण जमणार आहोत, आपली ताकद दाखवण्यासाठी जमणार आहोत. पण आपल्या पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे आणि मग आपली रजा घेणार आहे की आपण अशी मागणी केलेली आहे की 55 लाखाच्या ज्या नोंदी त्यांनी आता केल्या, 55 लाख जे सर्टिफिकेट त्यांनी वाटली ती रद्द झाली पाहिजे, ही मागणी आपण केलेली आहे. परंतु ह्या मागणीनुसार कारवाई होणार आहे का? या मागणीनुसार आजचं जे सरकार आहे ते कारवाई करणार आहे का? ही सर्टिफिकेट खरंच रद्द होणार आहेत का? ही सर्टिफिकेट जर का रद्द करून घ्यायची असतील तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आपले एवढे आमदार गेले पाहिजेत की हे जे केलेलं आहे ते त्याच्या विरुद्धचा ठराव करून विधानसभेमध्ये हे 55 लाखाचे जे दाखले आहेत ते रद्द करण्याचा आपण ठराव करू शकू. आणि म्हणून हे मी आपल्याला सांगायला मागते की आपल्याकडे काय ताकद आहे आज. एकतर आपल्याकडे जे आपलं मत आहे ही आपली ताकद आहे, आपली संख्या ही आपली ताकद आहे. आपण जर का जागृत झालो आणि राजकारणामध्ये जर का आपण आपल्या अधिकारासाठी ॲसर्ट करायला लागलो तर आपला पराभव कोणालाही करता येणार नाही. ही आपली ताकद आपण ओळखली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनामधून आपलं राजकीय संघटन, लढाऊ संघटन उभं राहायला पाहिजे. कोणीतरी मध्यंतरी म्हणालं असं की बाळासाहेब आंबेडकर पुढे आले म्हणून आज ओबीसी या ठिकाणी जो गरीब आहे, जो दुर्बल आहे, जो गावामध्ये खूप जास्त नाडला आणि पिडला जातो आहे, त्याच्या पाठीमागे बाळासाहेब उभे राहिले म्हणून आज आम्ही बोलत आहोत. माझं म्हणणं असं आहे की बाळासाहेब उभे आहेत, वंचित बहुजन आघाडी उभी आहे. आमचा हा शब्द आहे की या ठिकाणी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही ह्या देशाचा संविधानाचा कायदा जो आहे त्याच्या रक्षणासाठी आम्ही उभे राहू. या ठिकाणचे जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या रक्षणासाठी आम्ही उभे राहू. पण ही लढाई जर का आपल्याला यशस्वी करायची असेल तर ओबीसी बांधवाने स्वतःचा न्यूनगंड झटकून या ठिकाणी आत्मविश्वासाने या राजकारणामध्ये पुढे आलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, एवढं आपल्याला मी या ठिकाणी सांगते, आवाहन करते आणि आपली रजा घेते. यानंतर आदरणीय बाळासाहेबांचं एक छोटेखानी स्वागत गोर बंजारा समाजाच्या वतीने होत आहे. गोर बंजारा समाजाच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे आपण उसाची मुळी आणि कोयता देऊन बाळासाहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने करायचंय. बाळासाहेबांना विनंती आहे गोर बंजारा समाजाच्या वतीने संपन्न होत असलेल्या या स्वागताचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. या प्रतिनिधींना विनंती आहे आपण लगेचच बाळासाहेबांचं ताबडतोब स्वागत करूयात. आकाशात जमलेले ढग पाहता यानंतर अधिकचा वेळ न दबडता जे प्रतिनिधी मंचावरती आहेत त्यांना विनंती आहे सत्कार करून आपण लगेच खाली यायचं. उपस्थितांना विनंती आहे ज्यांच्या वतीने हे स्वागत होतं इंजिनियर विष्णुदादा देवकते यांना विनंती आपण स्वागतासाठी समोर जायचंय. ज्यांच्या बंजारी समाजाचे प्रतिनिधी यामध्ये दाखल आहेत त्यांच्याही वतीने स्वागत आहे. संत वामन भाऊंची प्रतिमा त्यांच्या माध्यमातून दिली जाते, त्यांना विनंती आपण लगेच समोर जा. आणि इंजिनियर विष्णुदादा देवकते हे स्वागतामध्ये सहभागी आहेत. विष्णुदादांच्या माध्यमातून अतिशय समर्पक पद्धतीनं या आरक्षण बचाव यात्रेचं गेवराई शहरात आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सत्कार संपन्न झाला असेल त्यांना विनंती आपण लगेच खाली यायचं आहे. कोयता देऊन स्वागत संपन्न झाले त्यांना विनंती आपण खाली यायचं आहे. वाड्या वस्त्या तांड्यावरती राहणारा हा गोर बंजारा समाज या सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालंय. इंजिनियर विष्णुदादा देवकते हे देखील या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी दाखल आहेत. सर्वांना विनंती आता खाली बसून घ्या. बाळासाहेबांचं मनोगत आपल्याला ऐकायचंय. सर्वांना विनंती आपण खाली बसून घ्यायचंय. ओमप्रकाश वाल्मीकि नावाचे एक हिंदी कवी असं लिहितात की मेरे पीढ़ी ने अपने सीने पर खोद दिया है संघर्ष यहाँ आंसुओं का सैलाब नहीं बल्कि विद्रोह की चिंगारी फुलेगी आपके तुहे में तनी गुठिया आपके तहखाने में नवा इतिहास रचेगी. नव्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊयात आणि बाळासाहेबांचं मनोगत आपण ऐकूयात. बाळासाहेबांना विनंती. सर्व ओबीसी संघटनाने आजच्या या आरक्षण यात्रेचं स्वागत केलं. मी त्यांचं सगळ्यांचा सारा आभार, जाहीर आभार या ठिकाणी मानतोय. मंचकावरती उपस्थित सर्व वक्ते, उपस्थित बंधूंनो आणि भगिनो,
मी असं म्हणेन 2024 हे दोन गोष्टींसाठी महत्त्व ठरणार आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. एक म्हणजे मागच्या लोकसभेमध्ये मोदी 400 म्हणत होते. मी असं म्हणेन राहुल गांधी कच्चा खिलाडी आहे. वंचित बहुजन आघाडी त्यांना मदत करायला तयार होती, त्यांनी मदत घेतली नाही आणि म्हणून किमान देशभरामध्ये 40 जागा त्यांच्या कमी आल्या. म्हणून मी त्याला कच्चा खिलाडी म्हणतो, कच्चा लिंबू म्हणतो की त्याची जर वंचित बहुजन आघाडीबरोबर समझोता केला असता तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते, त्यांच्या जागी राहुल गांधी बसला असता. संविधान वाचलं, 400 पार आम्ही बदलू, नारा संपला. आणि आता आपण बघत असाल की पदोपदी पावलोपावली नरेंद्र मोदी संविधानाची दुवा देतोय अशी असणारी परिस्थिती आहे. झटका कसा असतो हा त्याच्या लक्षात आला की त्याचा हलाल होता आता वाचला. आता एक नवीन मुद्दा तिथे असताना काढण्यात आलेला आहे. संविधानातलाच एक भाग आहे, तो आरक्षणाचा भाग आहे. हा खेळ सुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केला. राजकीय सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केला आणि या राजकीय सत्ताधाऱ्यांबरोबर इथले असणारे श्रीमंत मराठी सुद्धा जे आहेत तेही त्याच्यामध्ये सहभागी झाले. महाराष्ट्राची गेली अनेक वर्ष सत्ता ही जी आहे ही 171 कुटुंबाच्या हातामध्ये आहे. तुम्ही 171 कुटुंब विसरून जा, माझं म्हणणं आहे. हा जिल्हा कुठचा आहे? बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये आत्ताचे असणारे आमदार नामदार आणि 15-20 वर्षापूर्वीचे आमदार नामदार कोण होते आहेत बघा. तर हे तुम्हाला घराण्यांमधूनच दिसतील. सामान्य माणसांमधून तुम्हाला दिसणारच नाही. आणि अशा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काही कुटुंबाने ही सत्ता आपल्या ताब्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतंय की आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आता असणारं नवं चॅलेंज उभं राहायला लागलं. एक नवं चॅलेंज उभं राहायला लागले, ते आपण असणारं मोडलं पाहिजे. आणि ते मोडायचं असेल एकतर ते आरक्षण, इंग्रजी शब्द जो डायल्यूट आपण म्हणतो, पातळ, ते डायल्यूट करून टाका. म्हणजे कोणाच्याच हाताला लागणार नाही. आणि दुसऱ्या बाजूस ते जर रद्द करता आलं तर तेही रद्द करा. दोन्ही बाजूंनी खेळ चालला आणि या दोन्ही बाजूने खेळ चालत असताना या देशामध्ये जो विकलांग झालेला समूह आहे, 70 वर्षाच्या राजवटीमध्ये जो विकलांग झालेला समूह आहे त्या समूहाला वापरल्या जातं हे लक्षात घ्या.
जाणीवपूर्वक इथे असणारं वंचित बहुजन आघाडीवरती आरोप केला जातोय की आम्ही आमची परिस्थिती बदलली, आमची भूमिका बदलली. आम्ही आमची भूमिका बदललेली नाही, ही लक्षात घ्या. आम्ही आमची भूमिका बदलली नाही. लोकसभेच्या अगोदर आहे आणि लोकसभेच्या नंतर आहे. आमची जी भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच असलं पाहिजे, त्याच्यामध्ये अजून कोणाचा अंतर्भाव होता कामा नये. जरांगे पाटील जी मागणी करतायत ही आम्हाला अमान्य आहे. परंतु सरकार जे करतंय, खोटा सर्टिफिकेट 55 लाख दिल्या, हे घटनेच्या विरुद्ध आहेत. आता हे सगळे सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते ज्यावेळेस व्हॅलिडिटी काढायला जातात त्यावेळेस त्यांचा अर्जही घेतला जात नाही, अशी परिस्थिती आहे. ही जी फसवणूक झालेली आहे, या फसवणुकीच्या विरोधात आहोत, हे आम्ही असताना लक्षात घ्या मित्रो. आणि म्हणून या आरक्षणाच्या संदर्भात लोकांना जाणीव व्हावी, त्यासाठी ही असणारं आरक्षण बचाव यात्रा आम्ही महाराष्ट्राच्या 22-23 जिल्ह्यांमध्ये काढलेली आहे. 22-23 जिल्ह्यांमध्ये काढलेली आहे. इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्यांना आम्ही असणारं सांगतो, जरांगे पाटील यांना भेटून मी सांगितलं होतं तुमचे विरोधक ओबीसी नाही, हे लक्षात घ्या. तुमचे विरोधक ओबीसी नाही, तुमचे खरे विरोधक जे आहेत हे निजामी मराठे, हे 169 कुटुंब जे आहेत हे तुमचे खरे विरोधक आहेत, हे लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी लढाल त्या दिवशी तुमची असणारी सुटका होणार आहे. त्या दिवशी तुमची सुटका होणार आहे. मागच्या अनेक वर्षामध्ये इथली आमदारकी असेल, खासदारकी असेल, हे जे 169 कुटुंबाने इथले राजकीय पक्ष कैद केलेत, काँग्रेसही कैद केलेला आहे, एनसीपी सुद्धा कैद केलेला आहे, उद्धव ठाकरे सुद्धा त्यांनी कैद केलेला आहे. त्यांनी कुटुंबाच्या बाहेर उमेदवारी देऊ दिली का? मागचं कशाला जायचं? या लोकसभेमध्ये 31 जे कुणबी मराठा उमेदवार उभे आलेले आहेत, निवडून आलेले आहेत. सोशल मीडियावरती ते एकमेकांचे नातेवाईक कसे आहेत याची पुरी कुंडली आली होती, पूर्ण कुंडली आली होती की हे जे 31 आहेत हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आणि म्हणून आम्ही असणारं वारंवार जरांगे पाटील यांना असणारं म्हणतोय, आपण जी घोषणा केलेली आहे 288 जागा लढवण्याची, ती अंमलात आणा आणि गरीब मराठ्याला जे आहे ते उमेदवारी देऊन एकदा तुम्ही मोकळे व्हा. का त्यांना हे पक्ष देतच नाही? उमेदवारी दिली नाही ते निवडून कुठे येणार? आम्ही इथे जे आहे ते इथला असणारा ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी जे आहेत आणि आदिवासी जो आहे त्याची काळजी आम्ही असणारा या ठिकाणी करतो. त्याची काळजी जी आहे ती आम्ही असणारा या ठिकाणी करतो. मित्रो, एक नवीन फंड आता सुरुवात झालाय. ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणायचं आहे तर ते विधानसभेच्या अगोदर येणार नाही.
ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे. ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे, कारण का विधानसभा हे वापरलं जाणार आहे हे आपण लक्षात घ्या. विधानसभा ही वापरल्या जाणार आहे. शरद पवार काय म्हणाले, 225 समाजाचे आमदार आणायचे. त्यांनी महाविकास आघाडी म्हटली असती तर आपण समजू शकलो असतो की पक्षाचे समाजाचे आणायचे म्हणजे रस्ता मोकळा झाला. उद्या हे जर 225 आले तर ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून समजा ओबीसीने लढण्यात काही अर्थ नाहीये. त्याचं कारण सांगतो. ओबीसीची मागणी काय आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे. ही मागणी आहे की नाही? याच मागणीचा वापर केला जाईल. याच मागणीचा वापर केला जाईल. नवीन सभागृह जे येईल त्या नव्या सभागृहामध्ये ठराव मंजूर केला जाईल की ओबीसीची जात गणना झाली पाहिजे. आणि त्यासाठी एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यासाठी एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही, जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षण स्थगित करण्यात आलेलं आहे. मला अनेक ओबीसीचे महाभाग म्हणतात, साहेब कोर्ट मोकळा आहे. मी त्याला म्हटलं, सामाजिक लढ्यासाठी कोर्ट हे उपयोगी नाही. सामाजिक लढ्यासाठी कोर्ट हे उपयोगी नाही. तुम्ही उद्या कोर्टात गेला आणि सभागृहाच्या कामकाज जे आहे, प्रोसिडिंग जे आहे त्याला चॅलेंज केलं तर कोर्ट तुम्हाला असताना सांगणार आहे की बाबा रे, तुम्ही सुब्बू सोरेन, एका काळच्या झारखंडचा माजी मुख्यमंत्री, त्याची केस तुम्ही वाचलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुब्बू सोरेनची केस गेली. त्याला 30 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्ती दिले असेल नरसिंहरावने मतदान करण्यासाठी. कोर्टाने सीबीआय नेमली, सीबीआयने इन्क्वायरी केली. 6 महिन्यामध्ये अहवाल दिला की सुब्बू सोरेनला पैसे मिळाले, त्यांनी उचलले, बँकेमध्ये टाकले आणि मतदान जे आहे ते काँग्रेसच्या बाजूने केलं. रेकॉर्ड आला सगळा. सुप्रीम कोर्टाने तो रेकॉर्ड मान्य केला, ग्राह्य केला. पण सुप्रीम कोर्ट म्हटलं की आम्ही काहीच कारवाई करू शकत नाही. भ्रष्टाचार झालाय तर होय झालाय, पण आमचे हात बांधलेले आहेत. आम्ही तिथे असताना काहीच कारवाई करू शकत नाही. याचं कारण संविधानाने सांगितलंय की सभागृहामध्ये चाललेला कारभार याच्यामध्ये कोर्ट इंटरफिअर करू शकत नाही. न्यायालय जे आहे ते सभागृहाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि म्हणून आमचे हात बांधलेले आहेत. आम्हाला दिसत असलं, माहीत असलं, समजत असलं तरी आम्ही काही करू शकत नाही. तीच परिस्थिती इथं होईल. तीच परिस्थिती इथं होईल की उद्या गेला तर कोर्ट म्हणेल की बा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे निर्णय, अगोदरच दिलेला आहे, आम्ही लक्षात देतो. जनगणना होईल तेव्हा होईल. 5 वर्षात झाली तर चांगली, 5 वर्षात झाली नाही तर पुन्हा लटकत राहील. अगोदरच असताना नगरपालिका, महानगरपालिकेच्या ओबीसीच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने स्थगिती मिळालेली आहे. नोकरी आणि शिक्षण
याला स्थगिती सभागृहामार्फत मिळून जाईल, मग काय करणार? तेव्हा ओबीसीने आता असताना जागृत झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. मला ओबीसी सांगून साहेब आम्ही एकत्र आम्ही तर लाखाच्या सभा घेतो. म्हटलं तुम्ही घेता ओबीसीच्या सभा घेता की स्वतःच्या समाजाच्या सभा घेता? तुम्ही सभा घेता त्या ओबीसीच्या सभा घेता की समाजाच्या सभा घेता? समाजाच्या सभा आम्ही घेतो. मी सगळ्यात चांगलं उदाहरण देईन, धनगर समाजाच्या असणाऱ्या पंढरपूरचं असणारं अधिवेशन. धनगर समाजाने असणारं पंढरपूरला अधिवेशन बोलवलं. 5 लाखाच्या वरती धनगर समाज उपस्थित राहिला. अटल बिहारी वाजपेयीला त्यांनी असणारं निमंत्रण केलं. अटल बिहारी वाजपेयी आले, भाषण झालं. 2 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही धनगर समाजाला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही. एकही उमेदवारी मिळाली नाही. अनेक धनगर कार्यकर्ते माझ्याकडे बोंबलत आले, सर आम्ही असणारं एवढं केलं, एवढं झालं, पण आम्हाला उमेदवारी नाही, बीजेपीने आम्हाला उमेदवारी दिली नाही. मी त्यांना म्हटलं की तुम्ही ताकद दाखवलीत, तुम्ही मतदारसंघाची ताकद दाखवलीत की तुम्ही महाराष्ट्राची ताकद दाखवलीत? तुम्ही महाराष्ट्राची ताकद दाखवलीत. ती महाराष्ट्राची ताकद जेव्हा मतदारसंघामध्ये येते त्यावेळेस विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 30, 35, 40 हजारापर्यंत आहे. 30, 35, 40 हजारापर्यंत आहे. परिणाम काय? 2.5-3 लाखाच्या मतदारसंघामध्ये तुम्ही विचार केला. मी आजही असणारं ओबीसी समूहाला आवाहन करतो की माळ्यांनी माळ्याचं अधिवेशन घेतलं, धनगरांनी धनगरांचं केलं, वंजाऱ्यांनी वंजाऱ्यांचं केलं, किंवा इथे असताना कैकाड्यांनी केलं, अमुख्याने केलं, तमुख्याने केलं. हे तुमचे समाजाचे अधिवेशन आहेत. तुम्ही समाजाची जाणीव करून दिली, समाजाची ताकद तुम्ही असताना दाखवून दिली आहे. ती समाजाची ताकद आहे, ती राजकीय ताकद नाही, हे आपण लक्षात घ्या. की ज्या दिवशी आपण राजकीय ताकद निर्माण कराल त्या दिवशी आपल्याला इथले राजकीय पक्ष भियायला लागतील, एवढं असं लक्षात घ्या. आणि राजकीय ताकद निर्माण करायची असेल तर ती समाजाच्या नावाने उभी राहणार नाही, तर ती ओबीसी म्हणून राहणार, मागासवर्गीय म्हणून राहणार, अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणून ती राजकीय ताकद उभी राहणार. आणि ती ज्या दिवशी आपण दाखवाल त्या दिवशी राजकीय पक्ष हे तुमच्या पायाशी लोळलेले असतील. आज तुम्ही त्यांच्याकडे जाता अशी असताना परिस्थिती. मित्रो, ती आता करण्याची वेळ आली. ती आता वेळ आलेली आहे. ओबीसीना स्वतःचं आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर ओबीसी म्हणून एकत्र यावं लागेल. उमेदवार ओबीसी मधला कोणी असेल, कोणी असेल, तुम्हाला ठरवावं लागणार आहे की माझं मत ओबीसीलाच, माझं मत आरक्षणवादी. महाराष्ट्रवादी एससी असेल, एसटी असेल त्याला असणारं माझं मत आहे, ओबीसी असेल त्याला माझं मत आहे. उद्याच्या विधानसभेमध्ये किमान 100 आमदार जे आहेत ते ओबीसीचे आले पाहिजेत, हे लक्षात घ्या. आणि ते करायचं असेल तर कोणाला पक्ष सोडण्याची गरज नाही. जो काँग्रेसवाला आहे त्यांनी काँग्रेसमध्ये राहावं,
तो बीजेपी आहे तो बीजेपी मध्ये राहो, जो उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये आहे त्यांनी उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये राहो, त्याला पक्ष सोडण्याची गरज नाही. फक्त त्यांनी त्याच्या बरोबर एक जबाबदारी घेतली. भारतीय जनता पक्षामध्ये असेल तर भारतीय जनता पक्षाबरोबर तो असला पाहिजे. त्यांनी एक जबाबदारी घेतली पाहिजे, ती म्हणजे मी माझ्या पक्षामध्ये भांडण करणार म्हणजे करणारच. आणि कशासाठी भांडण करणार तर मला तिकीट मिळावं म्हणून नाही. व्यक्तिगत भांडणाचं मी सांगत नाहीये, पण उद्याच्या समझोत्यामध्ये असं धरून चाला की भारतीय जनता पक्षाला त्यांच्या वाट्याला आलं तर तुमचं भांडण हे पाहिजे. भांडण आपण असताना हे केलं पाहिजे की 50% जागा ह्या ओबीसीच्या वाट्याला गेल्याच पाहिजे. हे भांडण आपण त्या ठिकाणी केलं. पक्ष सोडून उपयोगात नाही. पक्षामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. पक्षामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण भांडलं पाहिजे हे लक्षात घ्या. आता या पक्षाच्या भांडणाला ताकद द्यायची असेल तर मी असं म्हणेन की ही जी आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे तिची सांगता 7 ऑगस्टला औरंगाबादमध्ये आम्ही करतो. 7 ऑगस्टला आम्ही औरंगाबादमध्ये करतोय. 7 ऑगस्टचं महत्व काय आहे? 7 ऑगस्टला विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल लागू झालं, GR काढला, तो दिवस आहे. मंडल लागू झाला, GR निघाला, तो 7 ऑगस्टला निघाला. आपल्याला राजकीय लढाई जर जिंकायची असेल आणि करायची असेल तर यापुढे 7 ऑगस्ट हा मंडल दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे. 7 ऑगस्ट हा मंडल दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात ही औरंगाबाद पासून आपण केली पाहिजे. जे वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आहेत ओबीसी, माझं त्यांना असं आव्हान आहे, तुमचा राजकीय चेहरा, ओबीसीचा राजकीय चेहरा दाखवणं महत्वाचं आहे. तो दाखवणार कसा? एकतर तुम्ही आमदार निवडून आणले पाहिजे, त्यातून दाखवता येतो नाही तर 7 तारखेला मंडल दिन साजरा करताना आपण त्या ठिकाणी दाखवता येईल. आमदारकीच्या निवडणुका नंतर आहेत. तुम्हाला आपल्या पक्षामध्ये भांडायचे, आपल्या पक्षामध्ये लढायचे. ते लढत असताना आपल्यालाच विचारते तुम्हाला तिकीट का आम्ही द्यायचं? तुम्ही तर माळी आहात, तुमच्याबरोबर धनगर नाही, वंजारी नाही, अमुक नाही, तमुक नाही, घिसाडी नाही, कोणीच नाही, मग तुम्हाला कशाला उमेदवार? आणि म्हणून म्हटलं की समाजाचे मेळावे हे वेगळे आहेत आणि ओबीसीचा मेळावा हा वेगळा आहे. 7 ऑगस्टला इथला वेगवेगळा ओबीसी समूह आहे. यादी स्वतःच्या समाजाचे बॅनर, स्वतःच्या समाजाचे बॅनर घेत औरंगाबादला 7 तारखेला पोहोचले. लाखाच्या संख्येने आपण पोहोचला तर मी असं म्हणेन अर्धी लढाई आपण जिंकली हे लक्षात घ्या. अर्धी लढाई आपण जिंकली आणि गावामधलं जे दहशत आहे तेही आपण असं संपवायला सुरुवात केली आहे.
राजकीय पक्षांना आपण असताना त्याच्यातून भीती निर्माण केलेली आहे. 7 ऑगस्टच्या लाखाच्या ओबीसीच्या असणाऱ्या रॅलीने इतर राजकीय पक्षांमध्ये धडकी भरवलेली असेल की आपण जर ओबीसीला उमेदवारी दिली नाही तर आपल्याला मत मिळणार नाही, याची खात्री त्याला असताना होणार आहे. कारण आताच चर्चा सुरुवात झाली आहे की मराठा ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी मराठ्याला मतदान देणार नाही. काँग्रेस आणि एनसीपी हे मराठ्यांचे पक्ष आहेत, हा स्टॅम्प लागलाय अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस आणि एनसीपी मराठ्यांचा पक्ष आहे, श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे, हा स्टॅम्प लागलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कायस्थ ब्राह्मणांचे आहेत, हेही आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून भूमिका घेण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरेंनी ओबीसीना सल्ला दिला की तुम्ही नरेंद्र मोदींकडे जा, जागा वाढवून घ्या. जागा वाढवून घेतल्या की आपल्याला मराठ्यांना सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी देता येईल. आरक्षण त्या ठिकाणी देता येईल. अरे मुळात भांडण आहे की मराठा समाज म्हणतोय की मला ओबीसीतून आरक्षण द्या आणि ओबीसी म्हणतोय की मी मराठ्यांना घ्यायला तयार नाही. म्हणजे आग लागली आहे उत्तरेला आणि उद्धव ठाकरेचा बम चाललाय दक्षिणेला. म्हणजे आग लागली आहे उत्तरेला आणि उद्धव ठाकरे यांचा बंब चाललाय दक्षिणेला. ती आग कशी विझणार? ती आग विझणार कशी? शरद पवार आपण असं पाहिलं, सगळ्यात सिनियर नेते. अपेक्षा होती की हे वातावरण शांत करतील, पण शांत करण्याच्या ऐवजी त्यांनी घासलेटच टाकून दिलं, डिझेल टाकून दिलं, पेट्रोल टाकून दिलं. काय म्हणाले की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची शक्यता आहे. अरे बा तेच तर आपल्याला थांबवायचं आहे की मणिपूर होऊ द्यायचं नाही. राजकीय भांडण हे राजकीय भांडण राहिलं पाहिजे, ते सामाजिक भांडण होता कामा नये. राजकारणामधलं पोळ्या भाजण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सर्व ओबीसीला आहे की हा लढा आपल्याला मिळून या ठिकाणी लढावा लागेल. हा मिळून लढावा लागेल. आणि या राजकीय पक्षांना जे उलटे आहेत त्यांना सुलटा आपल्याला करावं लागेल. डोक्यावरती जे आहेत ते डोक्यावर न राहता ते पायावरती उभे राहतील, ही बघण्याची आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला एवढंच आवाहन करणार आहे की अनेक जण म्हणतात की जायचं कसं, अनेक जण म्हणतात जायचं कसं, तर मी त्यांना म्हणतो की पक्षाच्या इतर पक्षांचं निमंत्रण येतं त्यावेळेस तुम्ही यावं म्हणून ते सगळ्या सोयी करतात. काका लग्न त्यांचं आहे, लग्न त्यांचं आहे, लोक आली पाहिजेत त्या लग्नाला म्हणून ते सोयी आणि सवलती देतात. इथं लग्न कोणाचं आहे? इथं लग्न कोणाचं आहे? तेव्हा आपल्या लग्नाला आपणच गेलं पाहिजे, दुसरं कोणी येणार नाही. आणि दुसरं तुम्हाला जाण्यासाठी सोयी सुद्धा देणार नाही, एवढं लक्षात घ्या.
का त्याचं लग्न नाहीये, त्याचं लग्न असतं तर त्यांनी सोय केली असती. आता हे आपलंच लग्न असल्यामुळे आपल्याला आपलीच सोय करावी लागेल, ही आपल्याला आपलीच सोय करावी लागेल. आणि ते आपल्याला आपलीच सोय करावी लागेल, कारण का येणारी जी पिढी आहे, तुम्ही आम्ही सगळेजण कॉलेजमध्ये तर जाणार नाही घेऊ की जाणार आहात? जे जे कॉलेजमध्ये जाणार आहेत त्यांनी हातवरती करा. का तुमचं वय झालं की कॉलेज तुम्हाला घेणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही नोकरी मागायला गेलात तरी तुम्हाला नोकऱ्या देणार नाही. ही लढाई आपण येणाऱ्या पिढीसाठी लढतो हे लक्षात घ्या. आपल्यासाठी अगोदरची पिढी लढली, त्यांनी मिळवलं. आपली जबाबदारी आहे टिकवणं, ही आपली जबाबदारी आहे. शाबूत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मिळवलेलं जसंच्या तसं पुढच्या पिढीला देणं ही आपली असणारी जबाबदारी आहे. आणि म्हणून येणाऱ्या पिढीला शाबूत ठेवणं, येणारी पिढी मान सन्मानाने आज आपण जगलो त्याच पद्धतीने ती जगली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी 7 ऑगस्टला औरंगाबादला पोचून आपली राजकीय ताकद दाखवून घ्या. आणि आम्ही यापुढे मंडळ 7 ऑगस्ट मंडळ दिवस साजरा करू, हा ऐलान करू, उपस्थित राहून ऐलान करू. एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो.